नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर या क्लासमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. कोणीतरी अतिहुशार विद्यार्थी आहे, तो फक्त डॉट नाव देतोय त्याच्या ह्या झूम मीटिंगला. त्याला इंग्लिशच्या क्लासला पण रिमूव्ह केलं होतं. मी या आत्ताच्या पण क्लासला रिमूव्ह करून टाकतोय. असं नाही चालत बेटा. तुम्ही व्यवस्थित परफेक्ट तुमचं नाव, आडनाव आणि शाळेचं नाव व्यवस्थित टाकलं पाहिजे. जे जे नाव मी ओळखतो. ठीक आहे. असं कोणत्याही नावाने तुम्ही जॉईन होत आहेत. 1, 2, 3, 4, 7 बेटा नाव रिनेम कर बेटा. पहिल्या दिवसाचं नाव रिनेम करायला शिकून घे. दररोज तुला क्लास नाही करता येईल या नावानं. लक्षात ठेव बेटा. ओके. चला आपल्याला चालू करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्कॉलरशिप आणि एनएमएमएस आजचा हा प्लॅटफॉर्म आहे. आपली ही जी हरीश लातूरकर अकॅडमी आहे, त्यामध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळ या घटकातला आपण 5वा भाग बघतोय. सर्वात अवघड प्रकारचे प्रश्न आजच्या टॉसला असणार आहे. सगळे प्रश्न हे 1, 2, 3 प्रश्न असे मिक्स करून आलेले प्रश्न असणार आहेत. थोडे हाय लेवलचे प्रश्न आजचे असणार आहेत, जे कठीण पातळीतले समजले जातात. आजचा प्रश्न, पहिला प्रश्न, चौकोन LMNP हा आयत आहे. आजचा पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. आजचा पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. आपली क्षेत्रफळाची स्लाइड ओपन केली. ओके, चला. चौकोन LMNP, चौकोन चौकोन प्रश्न इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे. LMNP पहिल्यांदा प्रश्न मराठीत सांगूया, नंतर प्रश्न इंग्लिशमध्ये सांगूया. तोच प्रश्न मी इंग्लिशमध्ये सांगेन नंतर. ओके. चौकोन LMNP हा आयत आहे. हा आयत आहे. आयत आहे. चौकोन LMNP हा आयत आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओ हा ओ हा वर्तुळाचा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओके. लेंथ PN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. लेंथ PN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. लेंथ PN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या जी आहे, वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर. 15 सॉरी 12.5 सेंटीमीटर. 12.5 सेंटीमीटर. 12.5 सेंटीमीटर. तर आयताचे क्षेत्रफळ किती येईल? तर आयताचे क्षेत्रफळ किती येईल? आकृती पण आहे बरं का, आकृती पण काढून दाखवतो मी. तर आयताचे क्षेत्रफळ किती येईल? याला आकृती पण आहे बरं का. क्षेत्रफळ किती? आता आयताचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ असं मिक्स केलेलं आहे. ओके. आणि हा प्रश्न विचारलेला आहे. मी आकृती पण ड्रॉ करतो. आकृतीनंतर तुम्हाला अधिक चांगलं समजेल. ठीक आहे. काय आहे? अशी आकृती आहे. वर्तुळ आहे. या वर्तुळ आयत आहे. असं वर्तुळ आहे. त्या वर्तुळावर आयत आहे. आयताचं नाव LMNP आहे. आयताचं नाव काय आहे? LMNP आहे आयताचं नाव. ओके. त्यानंतर बघा PN. PN जी दिली ती किती दिली तुम्हाला? एक मिनिट, मला नाव व्यवस्थित पडले बघूया. LMNP PN. ओके. थोडंसं नाव आपण दुरुस्त करूया. नाव आकृतीत दिल्याप्रमाणे लिहूया, कारण आकृतीत दिल्याप्रमाणे नाव द्यावं लागतं. नाहीतर आपलं गणित बदलतं. आकृतीप्रमाणे आपण नाव लिहूया. आकृतीत जसं नाव दिले तसं आपण नाव LMNP. काय काय सांगितले बघा. आता प्रश्न मी इंग्लिशमध्ये सांगतो पहिल्यांदा. ओके. प्रश्न इंग्लिशमध्ये घेऊया पहिल्यांदा. ओके. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. quadrilateral LMNP, quadrilateral LMNP is a rectangle. Quadrilateral LMNP is a rectangle. It is the center of a circle. Is a rectangle. Okay. O is the center of a circle. O is the center of the circle. Length PN is equal to 20 सेंटीमीटर. PN कुठे बघा? PN 20 सेंटीमीटर आहे. ओ काय आहे? ओ हा सेंटर आहे सर्कलचा. ओके. रेडियस ऑफ रेडियस ऑफ सर्कल रेडियस ऑफ सर्कल इज 12.5. Radius of a circle is 12.5. Then what is the area of rectangle?
देन व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. देन व्हॉट इज द एरिया ऑफ अ रेक्टँगल. ओके. सोपा प्रश्न आहे थोडासा, काही अवघड प्रश्न नाही बेटा. हा, सोपा प्रश्न आहे. थोडस कन्सेप्ट क्लिअर करतो. मी उत्तर विचारूया एका विद्यार्थ्याला. हा. शर्वरी कोरे बेटा सांग. शर्वरी कोरे, काशी. काशी, सातारा जिल्हा. 300 चौरस 300 चौरस सेंटीमीटर एकदम करेक्ट आहे. ज्यांचं उत्तर 300 आले त्यांचं उत्तर करेक्ट आहे बेटा. आता काही मुलं बरेच मुलं असे आहेत की ज्या मुलांना हा प्रश्न सोडवायचा कसा आहे कळालं नसेल. ओके. हा. किंवा जे विद्यार्थी डेमो ग्रुप म्हणून जॉईन झाले असतील 7वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी, त्यांचा आजचा पहिला दिवस असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा क्षेत्रफळाचा हा शेवटचा भाग आहे. म्हणजे आम्ही एकदम कठीणातल्या कठीण प्रश्नाकडे आलो, म्हणजे डिफिकल्ट टू डिफिकल्ट क्वेश्चनकडे आलेलो आहे. तरी सुद्धा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी शिकवतोय बेटा. लक्ष द्या बेटा. ओके. आता बघा, ही जी रेडियस आहे ओएल ही 12.5 आहे. तर मी असं पूर्ण केलं तर काय होतं, एल एन ही काय ही 12.5 ही 12.5. याचा अर्थ काय असणार आहे, एल एन. यल हा काय आहे रे, हा व्यास होणार आहे, व्यास. व्यास म्हणजे काय रे, डायमीटर. हा डायमीटर असणार आहे. कशाचा असणार आहे व्यास हा. हा, तर हा सर्कलचा डायमीटर असणार आहे. सर्कलचा डायमीटर. ही ओएल ही त्रिज्या आहे, ओएल ही रेडियस आहे. हा, ओएल समजा 2 × r असतो. 2 गुणिले त्रिज्या. ओके. कोणत्याही सर्कलचा डायमीटर असतो 2 × r असतं. हा, म्हणजे त्रिज्येची दुप्पट असते. त्रिज्या किती दिली तुम्हाला, रेडियस किती दिली तुम्हाला, 12.5 दिले. हा, म्हणून 2. रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला दिली 12.5. 2 × 12.5 इज इक्वल टू 12.5 गुणिले 2. 2 × 12.5 काय तर 25 सेंटीमीटर तुमचे काय आले, तुमचं व्यास आला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या हा, ओके. आपल्याला काय विचारले, आपल्याला विचारले रेक्टँगल एल एम एन पी चं एरिया विचारलंय, क्षेत्रफळ विचारलंय. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पीएन म्हणजे लांबी जी आहे ती 20 आहे. जी लेंथ जी आहे रेक्टँगल एल एम एन पी ची जी लेंथ आहे ती 20 सेंटीमीटर आहे, हे आपल्याला माहित आहे. परंतु ही जी रुंदी आहे एल पी किंवा एम एन हे माहित नाहीये. हे माहित करून घ्यावं लागेल. कसं घ्यायचं बेटा, आता बघा 12.5 हे 12.5 म्हणजे किती झाली, एल किती झाली आपली, एल म्हणजे वर्तुळाचा व्यास तो किती आला आपला 25 आलाय. याचा अर्थ ही जी बाजू आहे ती 25 आली, एल 25 आली. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार इन ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल मी आधी डिटेल लिहून दाखवतो, शॉर्टकट पण सोडवता येतं. इन ट्रायंगल एल पी एन. हा, पायथागोरसचा थेरम. पायथागोरस पायथागोरस त्या थेरमनुसार किंवा पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं म्हणा मराठीचे विद्यार्थी, मी असं या जागी असं लिहायचं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होतं रे, कर्णवर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर, कर्ण म्हणजे काय असते इंग्लिशमध्ये, हायपोटेनियस. मी शॉर्टकट पण देतो, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर म्हणजे बाजू 1चा वर्ग प्लस साइड 2 स्क्वेअर बाजू 2चा वर्ग. मराठी मीडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी मी मराठी पण सांगतो, इंग्लिश जरी लिहिलं असेल तर. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग, साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. हायपोटेनियस तुम्हाला माहिती आहे किती आहे, एल एन हायपोटेनियस आहे. कारण हा रेक्टँगल आहे, याचा अर्थ हा 90 डिग्री अँगल असणार आहे. एव्हरी अँगल इज 90 डिग्री इन अ रेक्टँगल. ओके. तर हायपोटेनियस आहे एल एन, एल एन ही हायपोटेनियस आहे, त्याची बाजू किती आहे, त्याची लेंथ किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. किती आहे, 25 सेंटीमीटर. 25चा स्क्वेअर. ओके. साइड 1 स्क्वेअर, एक साइड माहिती आहे तुम्हाला किती आहे बेटा, ती 20 आहे. ओके. 20चा स्क्वेअर 20 प्लस साइड 2 स्क्वेअर माहित नाही आपल्याला, साइड 2 माहित नाही, ती काढायचं, साइड 2 काढायचं आपल्याला. ओके. आता बघा 25चा स्क्वेअर काय आला, 625. 20चा स्क्वेअर 400. साइड 2 म्हणून मी काय घेतो रे, कोणता ट्रँगल घेतला आपण, आपण एल पी एन हा ट्रँगल घेतलाय. त्यात पी एन हा जी लेंथ आहे ती आपण 20 घेतली. मग साइड 2 काय आपली एलपी, एलपी साइड एलपी लिहितो वाटल्यास, एलपीचा स्क्वेअर असं लिहूया त्या जागी. ओके. एलपीचा स्क्वेअर असं लिहिलं. मग आता 625 625 हे बरोबर 400 जे आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला काय होतं, मायनस होतं. -400 वजा 400 इज इक्वल टू एल पीचा स्क्वेअर. ओके. 625 म्हणून 400 वजा केले काय राहतं बघा, 5 म्हणून 0 गेले 5, 2 म्हणून 0 गेले 2, 6 म्हणून 4 गेले 2, 225. 225 बरोबर एल पीचा स्क्वेअर. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या. एल पी बरोबर काय येतं तुमचं मित्रांनो, एल पी तुमचं 15 येतो, 15 सेंटीमीटर. तुमची एल पी काय येतं बेटा, 15 सेंटीमीटर येतं. आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला रुंदी कळाली, रुंदी 15 आहे, लांबी 20 आहे. रुंदी किती आहे, 15 आहे, लांबी किती आहे, 20 आहे. ओके.
चला बेटा, तुम्हाला रुंदी कळाली आणि लांबी कळाली. आता तुम्हाला काय करायचंय, एरिया ऑफ रेक्टेंगल. हा, एरिया ऑफ रेक्टेंगल करायचंय. एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. एरिया, एरिया ऑफ रेक्टेंगल. रेक्टेंगल मराठीमध्ये विचार तुम्ही दुसरं आयताचे क्षेत्रफळ तुझ्या, लांबी म्हणजे रुंदी. ओके, मराठीमध्ये तुझ्या आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, लांबी म्हणजे रुंदी. लांबी किती आहे तुमची? लांबी 20 आहे. रुंदी किती आहे? 15 आली बेटा. 15 आणि 30, 0 सेंटीमीटर स्क्वेअर. मराठीमध्ये त्याला काय म्हणू शकतो? चौसेमी आपण त्याला म्हणू शकतो, चौसेमी. इतकं सोपं एक्झाम्पल आहे, फक्त काय फक्त किचकट करून दिले तुम्हाला. ओके, ज्यांचं उत्तर 300 आहे त्यांनी लोअर हँड करा बेटा. ज्यांचे असं 300 लोअर हँड करा, म्हणजे कोणाचे डाऊट्स असतील तर मला कळेल कोणाचा डाऊट्स आहे ते. तनिष्का जाधव, देवांशीष, पार्थ कांबळे, सिद्धिकांचे डाऊट आहेत का बेटा? आता असेही सोडू शकतो, तसेही सोडू शकतो, पार्थ सांगत बसू नको. तुला माहिती आहे तुला वेगळी पद्धती सोडवता येतात, पण येस तुझ्या पद्धती सुद्धा चालतात बेटा. आपण कमी वेळात जी पद्धत मिळते ना बेटा, आपण ती सोडू शकतो. आता बघ, मी इथे पायथागोरस वापराय ना, पायथागोरस पण वापरायची गरज नाही. इथे 20 आहे, इथं 20 आहे, इथं 25 आहे, ते 3 4 5 3 4 5 तर त्रिकोण आपण वापरून सुद्धा सोडू शकतो शॉर्टकट पद्धतीनं. हा सिद्धी बेटा विचार. हा, तर ते आपण जो काटकोण त्रिकोणाचा जो पाया आहे ते आपण 20 का घेतलं? हे प्रश्नातच दिले बेटा, इकडे बघ. लेंथ PN इज टू 20 सेंटीमीटर, क्वेश्चन मध्ये दिले बेटा ते. कळतं का सिद्धी? अच्छा. हा, हा. हा राजवीर बेटा विचार. हा, राजवीर रिपारे, थंडी वाजते का रे आज खूप? हा राजवीर विचार बेटा. तर तुम्ही ही सगळी सगळ्या पायऱ्यांनुसार तुम्ही गणित शिकवता ना, हो मग हो. परीक्षेच्या वेळी असं सगळे पायऱ्या लिहून करायचे का नाही 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 नाही, शॉर्टकटनं शॉर्टकट करायचे? शॉर्टकट करायचं, शॉर्टकट. वेळ पायऱ्या लिहायचं नाही. आता मी पायऱ्या का लिहितो तर तुम्हाला समजावं म्हणून लिहितो. मी काय काय केलंय समजा. मी ते डायरेक्ट तोंडी केलं तुम्हाला कसं समजेल? मी तोंडी पण करतो नाही, काहीच न लिहिता मला तोंडी उत्तर येतं. आपल्या ते काही मुलं सोडवतात ना, लगेच रिझाईन येतात त्यांची, ते तोंडी सोडवतात. कसं तोंडी सोडवायचं? आता मी आकृती काढली, ते 20 आहे. हा, इथे त्रिज्या किती आहे? 12.5 आहे. मग ही किती झाली? 25 झाली. मग काय बा, ते 20 25 म्हणजे काय? पाच वस्तू तर कुठे आहेत? हा, 3 × 4 × 5. हा, त्या तुकड्यामध्ये आहे. मग किती असते? हे 5 5 25, 4 5 20, तर 3 5 15, हे 15 झालं. 15 झाले 20, 15 15 30, 300 तोंडी येते बेटा. हे हे डिटेल का लिहितो ते तुम्हाला समजावं काय, म्हणजे समजा तुम्ही 1 महिन्यानं वही काढून बघितली, 2 महिन्यानं वही काढून बघितली, त्यास नेमकं काय केलं हे कधी समजतं? स्टेप बाय स्टेप लिहिलं तर समजतं. परीक्षेत असं स्टेप बाय स्टेप लिहून नाही सोडवायचं. परीक्षेत तुम्ही शॉर्टकट वापरायचे. ओके. हा, फक्त तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. कन्सेप्ट आपला भर कशावर असतो तर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर असतो. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली ना, मग शॉर्टकट मारता येतात. पण कन्सेप्टच क्लिअर नसेल तर शॉर्टकट नाही जमत बेटा. शॉर्टकट मग विसरून जातात, ट्रिक्स विसरतात. ट्रिक्स शॉर्टकट जमण्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे. तुम्हाला लॉंग कट पहिल्यांदा माहित पाहिजे. लॉंग कट माहित असेल तर मग शॉर्टकट शोधता येतो आपल्याला. झालं का? ज्याला लॉंग कट माहिती आहे तो शॉर्टकट शोधू शकतो, पण ज्याला शॉर्टकटच माहित आहे त्याला उत्तर पण येत नाही, ते शॉर्टकट ऐन टाइमला विसरून जातो, ऐन टाइमला अर्थ होत नाही, असं होत असतं. प्रणव कांबळे, दात दाखवू नको, तुझे दात खूप स्वच्छ आहेत. हा? लक्ष दे बेटा. चला, पुढे आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न, सोबतच्या आकृतीत वर्तुळाची त्रिज्या. प्रश्न पहिल्यांदा मराठीतून देतो, मग इंग्लिश मध्ये लिहून देणार आहे. ओके. सोबतच्या आकृतीत, सोबतच्या आकृतीत, आकृतीत वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या, सोबतच्या आकृतीत वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या √21 सेंटीमीटर आहे. √21 सेंटीमीटर आहे. सॉरी, अंडर रूट नाही बरं का, 21च घ्या बेटा. ओके, थोडस दुरुस्ती आहे इथं, प्रश्नामध्ये दुरुस्ती आहे, करेक्शन आहे थोडं. वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर घ्या. वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. चौरसाची बाजू, चौरसाची बाजू, चौरसाची बाजू, बाजू 12 सेंटीमीटर आहे. 12 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? तर
रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? ओके, आकृती काढून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा आकृती काढतो. ही सर्कल आहे, हा चौरस आहे. क्षेत्रफळ विचारले या भागाचं. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काय करावं तुम्हाला? हा जो व्हाईट कलर रेखांकित भागाचं काय करावं ते आपण विचार करा. मी इंग्लिश मध्ये प्रश्न सांगतो. इन द गिवन फिगर रेडियस ऑफ अ सर्कल इज 21 सेंटीमीटर. In the given figure, radius of a circle is 21 centimeter. If side of a square is 12 centimeter, if side of a square is 12 centimeter, then what is the area of shaded region? Then what is the area of shaded region? परत इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी प्रश्न सांगतोय. इन द गिवन फिगर रेडियस ऑफ अ सर्कल इज 21 सेंटीमीटर. इन द गिवन हर्षित बाबर, इन द गिवन फिगर रेडियस ऑफ अ सर्कल इज 21 सेंटीमीटर. इफ साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर, what is the area of shaded portion? ओके, चला हर्षित बाबर सांग बेटा. लेच खाऊ करायला तर सांग, उत्तर सांग. हर्षित अनम्यूटची रिक्वेस्ट आली तुला. हा बोल बेटा. 16 सेंटीमीटरचा वर्ग. 16 सेंटीमीटरचा वर्ग. ओ नाही. आसावरी सांग बेटा. आसावरी. सर 1242 चौरस मीटर. 1242 चौरस मीटर मीटर. इज द करेक्ट आन्सर. 1242 सेमी इज द करेक्ट आन्सर. ओके, इट्स द करेक्ट आन्सर. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडूया हा प्रश्न. आता कसं सोडवला गेलं रे? बघा मी आता एकाच ओळीमध्ये लिहितोय. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय वजा करावं लागेल रे? हे जे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे बाहेरच्या, यातून काय वजा करावं लागेल? यातून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. काय वजा करावं लागेल? चौरसाचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. एरिया ऑफ स्क्वेअर वजा करावं लागेल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे? सूत्र पाय आर स्क्वेअर वजा चौरस क्षेत्रफळ सूत्र काय आहे? साईड स्क्वेअर व बाजूचा वर्ग. त्रिज्या काय दिली तुम्हाला? बघा, त्रिज्या दिली तुम्हाला 21. 22/7 त्रिज्या 21 इंटू 21 मायनस साईड काय आहे तुमची? 12 दिली आहे प्रश्नामध्ये, 12चा स्क्वेअर. आता 7 गुणिले 21 गुणिले 21 12 22/7 इंटू 21 इंटू 21 गुणाकार आहे म्हणजे भाग जातो. 7 वरचा 7 7 3 21. 7 ने 21 ला भागला, 7 3 21 21 चा भाग गेला. 22 त्रिक 66 गुणिले 21 वजा 12चा वर्ग 144. 66 गुणिले 21 जर केलं विद्यार्थी मित्रांनो, तो उत्तर येतं 1380. तुम्ही गुणाकार करून बघा. 66 इंटू 21 करून बघा. आन्सर येतं 1386 मायनस 142. याचं काय करा? सबट्रॅक्शन करा. 6 मधून 4 गेले, 2 राहिले. 6 मायनस 4 2. 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 8 मायनस 4 4. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. 1 ला 1 सेंटीमीटर स्क्वेअर. मराठी त्याला चौसेमी आपण त्याला बघूया. त्याचं उत्तर आहे.
असे प्रश्न स्कॉलरशिपला विचारणार बरं का. हे सगळे प्रश्न स्कॉलरशिपचे फेवरेट प्रश्न आहेत स्कॉलरशिपचे आणि एनएमएसचे. एनएमएस सुद्धा असा प्रश्न विचारतात बेटा. ज्यांचं उत्तर 1242 आहे त्यांनी लोअर हँड करा. ज्याचे डाऊट्स आहेत त्यांनी रेज हँड ठेवा. ओके, ज्यांचं उत्तर आले त्यांनी लोअर हँड करा बेटा. उत्तर आलेले विद्यार्थी लोअर हँड करा. उत्तर आलेले विद्यार्थी लोअर हँड करा. डाऊट्स असणारे विद्यार्थी फक्त रेज हँड ठेवा. हा, सृष्टी डाऊट आहे, सृष्टी जाधव डाऊट आहे, तनिष्का जाधव डाऊट आहे. मला हॅलो डाऊट असेल तर ओके, विचार तनिष्का. हा, सर इथं डबल 21 का घेतलं? 21 गुणिले 21 का घेतलं? येस येस येस. रेडियस काय बेटा आपली 21 आहे. रेडियसचं काय आहे? स्क्वेअर आहे, वर्ग आहे, म्हणून 21. ओके, हा. माईक म्यूट करून ठेव बेटा. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न. डाऊट आहे का मागच्या प्रश्नामध्ये? लवकर डाऊट लवकर क्लिअर करा. आपले अजून 2 प्रश्न घ्यायचे. 2 प्रश्न आपला टॉपिक संपतो. डाऊट जास्त वाढवू नका. हा अवधूत विचार बेटा, पटकन पटपट विचार. हा, पटकन म्यूट व्हा. हॅलो हा बोल अवधूत. हॅलो सर. हा बोल लवकर. हा, हॅलो अरे बोल. सर, येतोय. मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की असं तुम्ही सांगितलं होतं की पायार वर्ग वजा पर्ण वर्ग भागिले 2. अरे ते प्रश्न वेगळा होता बेटा. तरी कर्णाची लांबी दिली. तू कर्णाची लांबी दिली का तुला? हा, कर्णाची लांबी तुला काढावं लागेल ना. कर्ण दिल्या का तुला इथं प्रश्नामध्ये? नाही दिला ना. तुला बाजू दिली, मग बाजू वापरायचं. तू 102 कर्ण वर्ग वापरू शकतोस सूत्र, पण कधी वापरू शकतोस बेटा? ज्यावेळेस तू हे करू शकतोस. कधी करू शकतोस? ज्यावेळेस तू कर्ण माहित आहे त्यावेळेस तू वापरू शकतोस. तुला बाजू माहित आहे ना, तर बाजूचं सूत्र वापर. हा, स्वरा फुटाने विचार बेटा. स्वरा फुटाने. सर थोडस बाजूला सरकन लिहून बरं बरं, घ्यायचं. हा लिहून घ्या पटकन लिहून घ्या. अजून 2 प्रश्न राहिले फक्त. 2 प्रश्न राहिले, आपला टॉपिक संपतो. कोणीही ए कॅम्पेन डिक्लेअर स्टॉप करण्यासाठी मेसेज पाठवू नका. आनंदी माने. चला ए कॅम्पेन. हा, फार काम आहे. 21 × 21 घ्यायच्या ऐवजी आपण 441 घेतलं असतं तर. चालतंय. बस. झालं लिहून घेतलं तर स्वरा स्क्रीनशॉट काढून घे लवकर स्वरा. अजून 2 प्रश्न घ्यायचे, वेळ कमी आहे. प्रश्न मोठे मोठे आहेत. दोन्ही प्रश्न मोठे मोठे आहेत आपले. स्क्रीनशॉट काढून घेतलं स्वरा. प्रश्न 2च प्रश्न राहिले, दोन्ही प्रश्न मोठे मोठे आहेत. वेळ लागतो जरा. सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्न लिहून देतो मी. पहिल्यांदा मराठीत लिहून देतो, पण इंग्लिश मध्ये सांगतो. सोबतच्या आकृतीत लेंथ SR is equal to 26 centimeter. Length PS is equal to 14 centimeter. Length TO is equal to 8 centimeter. ओके, तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्र बघितले तर संपूर्ण आकृतीचे आकृती काढतो. तो इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. In the following figure, length SR is equal to 26 meter. In the following figure, length SR is equal to 26 centimeter. Length PS is equal to 40 centimeter. Length PS is equal to 40 centimeter. And length TO is equal to 8 centimeter. 8. Length TO 8 आहे. Length PS 14 आहे. And length SR काय आहे 26 आहे. Then what is the area of the given figure?
देन व्हॉट इज द एरिया ऑफ गिवन फिगर. देन व्हॉट इज द एरिया ऑफ गिवन फिगर. एकदम हाय लेवलचा प्रश्न आहे बरं का. हा स्कॉलरशिप परीक्षेतला एकदम हाय लेवलचा क्वेश्चन आहे, एकदम हाय लेवलचे. ओके, मी सोडवायला वेळ देत नाही, मी सोडवायला सुरू करतो. काय करायला लागेल बघा, काय काय तयार झालं इथं बघा. इथे एक अर्धवर्तुळ आहे, इथे एक हाफ सर्कल आहे. हाफ सर्कल हाफ सर्कल, दोन हाफ सर्कल एक केले तर काय होणार बेटा. दोन हाफ सर्कल एक केले तर काय होणार, एक पूर्ण सर्कल होणार, पूर्ण वर्तुळ होणार. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर इथे ट्रायंगल आहे बघा, हा राईट अँगल आहे. राईट अँगल आहे, राईट अँगल. ओके, हा पाया गुणिले उंची नुसार तुम्ही सूत्र काढू शकता या ट्रायंगलचं. ओके, आणि त्यानंतर काय बघा मित्रांनो, हा त्यानंतर काय आहे, रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगलचं सूत्र तुम्ही काढू शकता. ओके, हा क्लास आहे, क्लासमध्ये फोन लावा 9 वाजता. हा 9 वाजता फोन लावा. हा चला, पहिला एक स्टेप बाय स्टेप करूया. ट्रायंगल, ट्रायंगल पी टी क्यू, एरिया ऑफ अ ट्रायंगल पी टी क्यू, एरिया ऑफ अ ट्रायंगल पी टी क्यू. त्रिकोण पी टी क्यूचं आपण काय करतोय, क्षेत्रफळ काढतोय. काय रे, आता काय सूत्र असतं रे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया, पाया गुणिले उंची. पाया म्हणजे बेस, ओके, गुणिले उंची, उंची म्हणजे हाईट, उंची म्हणजे हाईट. पाया किती आहे त्याचा, पाया आता बघा, हा SR26 आहे. याचा अर्थ PQ ही रेक्टँगलची साईड आहे. तू किती असणार बेटा, 26 असणार. PQ सर 26 झाली. मग पाया पाया PQ आहे, ते पाया काय आहे PQ, उंची काय आहे TO आहे. 1/2. PQ ची लांबी किती आहे 26, TO किती आहे बेटा 8. थोडा बे के बे, बेचोक 8, 26 चोक, 26 into 4 करा बेटा, 26 चोक करा बेटा. काय येतं बघा 26 चोक. ओके, तर 26 चोक 104 येतं. 4 चोक 24 ला 4, 4 8 आणि 2 10, 104 सेंटीमीटर स्क्वेअर. त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं बेटा. काय आलं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. आता आपण काय करायचंय, आता आपण रेक्टँगल PQRS क्षेत्रफळ करूया. एरिया ऑफ रेक्टँगल PQRS काय सूत्र आहे, लेंथ इंटू लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, लांबी 26 आहे, रुंदी किती आहे 14 आहे. ओके, 14 सॉरी 26 इंटू 14, 26 गुणिले 14, 26 गुणिले 14 गुणाकार करा बेटा. गुणाकार येतो 364 चौसेमी, 364 चौसेमी गुणाकार येतो. त्याला सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आता काय राहिलं, आता हे हाफ सर्कल, हे एक हाफ सर्कल आहे आणि एक हाफ सर्कल आहे. दोन हाफ सर्कल जर जोडले बेटा तर काय तयार होतं बेटा, एक पूर्ण सर्कल तयार होतो. लक्षात घ्या, दोन हाफ सर्कल जोडले किंवा तो दोन हाफ सर्कल करून टाकतो, एक पूर्ण वर्तुळ तयार होतं. तर पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ, पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ फुल स्क्वेअर, फुल सर्कलचा एरिया काय सूत्र आहे, पाय आर स्क्वेअर. आणि जी त्रिज्या माहिती आहे तुम्हाला, तिकडे बघा. आता बघा ही QR आहे ना, ही 14 आहे. आणि QR ही काय त्या सर्कलची काय आहे, डायमीटर आहे. QR ही सर्कलची काय आहे, डायमीटर. याचा रेडियस काय असणार आहे, 7 काय येणार आहे, रेडियस येणार आहे. समजा हा इथं सेंटर आहे, 7 काय येणार, रेडियस येणार आहे. मग पाय आर स्क्वेअर काय असणार आहे, 22/7. आर काय घेतलं 7चा स्क्वेअर. ओके, 22/7, 7 स्क्वेअर 7 into 7, 7 कॅन्सल, 22/7चा 22/7चा काय येतं बेटा 22/7, 22/7 काय येणार बरं. एक मिनिट थांबा. हो थांबा. रेडियस बरोबर आहे, 7च येणार रेडियस. काही केलं रेडियस करेक्ट आहे. 22 तर करा बेटा, 7 2 14 4, 7 2 14 15, 154 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. आता एरिया, सगळ्यात टोटल फिगरचा एरिया ऑफ आकृती म्हणजे फिगर. टोटल एरिया, आकृतीचा एरिया बघूया किंवा फिगरचा एरिया घेऊया. कसं करावं लागेल, एरिया ऑफ ट्रायंगल PQ प्लस एरिया ऑफ रेक्टँगल PQRS प्लस पूर्ण पूर्ण सर्कल. ओके, एरिया ऑफ TPQ आला. TPQ काय आला बेटा, बरोबर आहे का इथपर्यंत करेक्ट आहे का बेटा, काही चुकलं इथं, करेक्ट आहे इथपर्यंत करेक्ट आहे. ओके,
एरिया ऑफ टी पीक आलाय तुमचा, एरिया ऑफ टी पीक आलाय 104 प्लस एरिया ऑफ पीक्यूआरएस काय आले बेटा, एरिया ऑफ पीक्यूआरएस आले 364 प्लस एरिया ऑफ फुल सर्कल पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आले बेटा, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 154, काय आलेलं 154 आलेलं बेटा. 154. याची काय ऍडिशन करायची बेटा. हा 4 + 4 8, 8 + 4 12, 4 आणि 4 8, 8 च्या 12 2, चला 1 1 आणि 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12 2, चला 1 1 आणि 1 2, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 622 सेंटीमीटर स्क्वेअर. उत्तर काय सर आपलं 622 सेंटीमीटर स्क्वेअर. थोडं पुस्तकात चुकले बरं का, पुस्तकात तरी काय घेतले, पुस्तकामध्ये रेडियस तरी 14 घेतलेली आहे, रेडियस 14 येऊ शकत नाही बघा, पुस्तकातलं चुकलेलं आहे, पुस्तकातलं उत्तर मला सांगू नका बेटा. हा ज्यांचं उत्तर हे आले त्यांनी लोअर हँड करा. ओके, ज्यांचं उत्तर हे आले त्यांनी लोअर हँड करा. ओके, हा डाऊट्स असले तर रिझाईन ठेवा बेटा. हा पार्थ समीक्षा डाऊट आहे, हर्षित डाऊट आहे का, हर्षित हा विचार बेटा. हा सर हा बोल. सर त्यांची बेरीज 642 येते. काय 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 परत सांग. त्यांची बेरीज 642 येते. चुकली काय बेरीज माझी. बर 4 आणि 4 8, 8 च्या 12 2, हातच्याला 1, 3 6 आणि 1 7, 7 आणि 5 12 2, हातच्याला 1 1 आणि 1 2, 3 आणि 2 5 आणि 1 6, 622 येते घरे बघ ना. 5 6 आणि 5 11, 11 आणि 12 2, हा 622 येते घरे बेटा. हा सिद्धिकांचे डाऊट असेल तर विचारा. हा सिद्धी विचार बेटा लवकर. अजून एक प्रश्न राहिला, मोठा प्रश्न आहे अजून एक. हा सर तुम्ही तिथं जे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ मध्ये 22/7च्या बाजूला तिथं 7 का लिहिलंय. अगं 7चा वर्ग 7चा स्क्वेअर म्हणजे काय असतं, रेडियस काय आली आपली, रेडियस 7 आली बरोबर आहे. हा. पीएस 14 आहे म्हणजे रेडियस काय आली 7 आली. 7चा वर्ग म्हणजे काय असतं 7 × 7 कळलं. बरं तुम्ही डायरेक्ट 49 का नाही दिला. तू लिहू शकतेस 49 किलो पण 7च येणार आहे ना, लिहू शकतेस तू. लिहिता येतं. हा. पुढला प्रश्न समजला प्रश्न सगळ्यांना, समज असेल तर स्क्रीनशॉट काढून पोहोचले, एकदम हाय लेवलचे प्रश्न आहेत. झालं शेवटचा प्रश्न या टॉपिक मध्ये, क्षेत्रफळ हा टॉपिक आपला कम्प्लीट होतो. ठीक आहे, नंतर पुढला टॉपिक होईल आपला चालू प्रश्न बघण्यानंतर टॉपिक चालू होईल पुढे. चला पुढला प्रश्न, लास्ट प्रश्न या टॉपिकचा. 2 वर्तुळाच्या त्रिज्या 3 जसे 4 प्रमाणात आहेत. 2 वर्तुळाच्या त्रिज्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या 3:4 3 जसे 4 या प्रमाणात आहेत, या प्रमाणात आहेत, या प्रमाणात आहेत, या प्रमाणात आहेत. 3 जसे 4 या प्रमाणात आहेत. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी असल्यास लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी असल्यास लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ ओके. हा 2 वर्तुळाची त्रिज्या 3 जसे 4 या प्रमाणात आहेत. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 36 चौसेमी असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता बघा मी सोडून दाखवतो बघा, लक्ष करू द्या. पर्याय देतो तुम्हाला. पहिला आहे 100 चौसेमी सेंटीमीटर स्क्वेअर, पर्याय सोडवायचं आपल्याला. दुसरा आहे 64, आपल्याला लांब पद्धत करायची, आपल्याला शॉर्टकट करायची, शॉर्टकट न शिकवणार आहे आपण तुम्हाला. तिसरं आहे 81 सेंटीमीटर आणि फोर्थ ऑप्शन आहे 88 सेंटीमीटर. काय आहे 88 सेंटीमीटर.
काय म्हटले तर तुम्हाला एरिया दिले समजा हे लहान वर्तुळ. इंग्लिशमध्ये प्रश्न सांगतो पहिल्यांदा हा प्रश्न. चला घ्या. इफ इफ इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या पहिल्यांदा. इफ रेडी ऑफ टू सर्कल्स, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या. इफ रेडी ऑफ टू सर्कल्स आर इन द रेशो, इफ रेडी ऑफ टू सर्कल्स आर इन द रेशो 3:4, if radi of a circle are in the ratio is 2:4, 2:4 is 2:4, okay, 2:4. If the area of smaller circle if the area of smaller circle is 36 centimeter square, if the area of smaller circle if the area of smaller circle is 36 centimeter square, if the area of smaller circle is 36 centimeter square, then what is the area of larger circle? Then what is the area of larger circle? Okay. हा उत्तर आपण एक विचारूया का विद्यार्थी. भार्गवी कुंभार सांग बेटा. भार्गवी कुंभार. भार्गवी उत्तर सांग. 64 सेंटीमीटर स्क्वेअर. करेक्ट आहे. 64 सेंटीमीटर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. ओके, लक्ष द्या बाकीच्या मुलांना कसं लिहायचं. तर आपलं जे हेच आपण हे काय प्रमाण दिले तुम्हाला, रेशो दिलाय. हा एरिया ऑफ मोठे वर्तुळ हा, तर आपण बिगर सर्कल भागिले एरिया ऑफ लहान वर्तुळ बरोबर स्मॉलर ओके. काय सूत्र सर याचं? पाय आर 1 स्क्वेअर पाय आर 2 स्क्वेअर. ओके. 1 ची रेडियस आहे ती मोठ्याची समजा, 2 येते छोट्याची. हे पाय गेट कॅन्सल बघा. पाय वर पण वर अंशात पण आहे आणि छेदात पण आहे. याचा अर्थ काय झालं? पाय काय झालं बेटा? कॅन्सल झालं. मोठ्याचं काढायचं तुम्हाला. एरिया ऑफ मोठे वर्तुळ काढायचं आहे. बिगर तुम्हाला काढायचं आहे. बिगर सर्कल तुम्हाला माहित नाही. ओके. छोट्या वर्तुळाचा एरिया तुम्हाला दिल्या प्रश्नामध्ये दिलाय 36 ठेव. जर रेडियसचा रेशो दिलाय 3चा वर्ग, खालचा दिलाय 4चा वर्ग घ्या. ओके. पुढे बघा एरिया ऑफ मोठे वर्तुळ म्हणजे बिगर सर्कल इज इक्वल टू 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. हे जे 36 आहे खाली ते पलीकडे जाऊन काय होतं रे? गुणिले 36 होणार. काय होतं? गुणिले 36 होणार बेटा. ओके. हा माझा भाग झाला 4 चौक 16, 4 9 36. 4 चौक 16, 4 9 36. अरे आपले रेडियस घेताना चुकले. सॉरी रेडियस घेताना आपले चुकले बघा. इथं चुकलंय आपलं. ओके. जे स्मॉलर सर्कल आहे ना, जी लहान सर्कल आहे त्याचे रेडियस काय आहे बेटा? त्याचे रेडियस 3 असणार आहे. आपण उलट घेतलं होतं. ओके. थोडस चुकले बघा. मी उत्तर येत नाही तर लक्षात आलं की चुकले आपलं इथं चुकलं होतं. स्मॉलर सर्कल जे आहे त्याचे रेडियस 3 असणार आहे. मग स्मॉलर सर्कलचे रेडियस 3चा वर्ग. मोठं जे सर्कल आहे त्याचं रेडियस 4 असणार आहे. मग 4चा स्क्वेअर. म्हणून उलटे मी लिहिलं होतं. समजतंय? मी काय लिहिलं होतं? उलटे लिहिलं होतं. चैतन्य खाली उलटे लिहिलं होतं. ओके. चैतन्य खाली व्हिडिओ आणतो बेटा. पुढे काय असणार आहे बघा? 4चा वर्ग इकडे निवडल्यास. ओके. हे बघा एरिया ऑफ मोठे वर्तुळ भागिले 36 लहान वर्तुळाचा एरिया प्लस 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 2. हे सोडवायचंय. एरिया ऑफ बिगर सर्कल म्हणजे मोठे वर्तुळाचा एरिया इज इक्वल टू 16/9 गुणिले 36. आता बघा काय जातो. 9 1 9, 9 चौक 36, 9 4 36, 16 चौक 64, 64 सेंटीमीटर स्क्वेअर.
इथे आपला आन्सर समजतंय. त्याचा 64 आन्सर आहे. तुम्ही लोअर हँड करा. ज्याला डाऊट असेल त्यांनी बेटा विचारा. डाऊट तुमचे विचारा. हा शेवटचा प्रश्न होता क्षेत्रफळ टॉपिकमधला. किती प्रश्न झाले लाईव्ह क्लासमध्ये एकूण माहिती आहे काढले? हा 100 किती झाले? रेकॉर्डिंग भरपूर आहे ना. रेकॉर्डिंगचे 5 भाग द्यायचे तुम्हाला. मी 2च भाग दिले रेकॉर्डिंगचे. रेकॉर्डिंगचे भाग दिले चालू करतो मी. हा 100 ऍडमिट हो. स्वरा पवार बोल बेटा. हा साई शिंदे प्रश्न असेल तर व्हिडिओ ऑन कर. डाऊट असेल तर हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या कोर्सला आपल्या क्लासला. हार्दिक पांड्या आपला क्लास करायची गरज आहे का हार्दिक पांड्याला? ए हार्दिक पांड्या मग बघितलंच नाही इतकं. हार्दिक पांड्या रिमूव्ह करून टाकतो. खूप भारी हार्दिक पांड्या का नाही? कोण नालायक आहे की काय काय सकाळ सकाळी शेण खाऊन येतं हार्दिक पांड्या. हा हा पटपट विचारा. डाऊट असतील तर रेजाईन करा. प्रश्न जो सांगायला रेजाईन करू नको. पटकन डाऊट असेल तर सांग विचारा बेटा. हा मग एक डाऊट आहे. सर हा सर तुम्ही त्या मोठ्या सर्कलचं वरती का घेतलं? येस येस येस. ती बिगर सर्कल ते वर घेतले ना. बरोबर का नाही? मग त्याची रेडियस हो, वर सर. घेतली पाहिजे. बरोबर का नाही? आपण ते उलट केलं होतं त्यावेळेस आन्सर येत होतं का? आन्सर येत नव्हतं. उलट केलं होतं तेव्हा. नंतर मी दुरुस्त करून लिहिलं त्यावेळेस आन्सर आलं. कळतंय का मग? सर म्हणजे कसं? म्हणजे कसं ते बिगर सर्कल आहे ना त्याचा हा पाय स्क्वेअर आहे. मग त्याची रेडियस मी इथे घेतली 4चा वर्ग. आपल्याला आन्सर आलं. मी खाली घेतली असतं तर आन्सर आलं होतं का? नव्हतं आलं ना. मी करेक्ट करून लिहिलं बघ परत. हो सर. हा अवधूत बेटा विचार लवकर. साई शिंदे डाऊट असेल तर व्हिडिओ ऑन ठेव बेटा. हा अवधूत बोल. डाऊट नाहीये. एकूण 18 प्रश्न झालेत. 18 प्रश्न झालेत. ओके ठीक आहे. रेकॉर्डिंग अजून 5 क्लास आहेत. रेकॉर्डिंग क्लास मी आता देतो बघा. हा तुम्ही रेकॉर्डिंग क्लासमध्ये लिहून घ्या. 7वीचे रेकॉर्डिंग क्लास पण खूप चांगले प्रश्न आहेत बेटा. लिहून घ्या. थोडेसे हार्ड जरी असले तरी तुमची चांगली तयारी होऊन जाईल बेटा त्यातून. ओके. हा हा साई शिंदे बेटा विचार. हा सर क्षेत्रफळाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या पटीत बदलते ना? येस येस मग तसं म्हणलं तर 3चा वर्ग 9 आणि 9 चौक 36. मग 4चा वर्ग 16. 16 चौक 64. हो तेच केलं ना मग. ओके तेच केलेलं आहे. त्रिज्येच्या पटीमध्ये पडते. त्रिज्या 3 असेल तर 3चा वर्ग 9. हा मग 9 आहे का आपलं लहान लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ? 3चा वर्ग 9 बसतं का बघ साई? तसं बसतं का? 16 चूक 64 तू कसं बसवलं? 16 चूक 64 तू 4चा वर्ग 16. ओके 4चा घन तू 64 तसं नाही बसतं बेटा. असं सोडावं लागेल बेटा. क्षेत्रफळ त्रिज्येच्या वर्गाच्या पटीत बदलते. त्रिज्येचा वर्ग किती आहे? 3चा वर्ग 9. हा मग त्या 3च्या 9च्या पटीत पट बदलतं. पट घ्यावी लागते. पट घ्यावं लागते. जसं वाक्य वाचून होत नाही त्यावेळेस मार्गदर्शकितलं. ते पट कशी बदलते ते सुद्धा आपल्याला करावं लागतं बेटा. ओके 4 पट 4 पट 36. तशी 16 पुढचा विचार बेटा. हा सर तुम्ही शेवटच्या क्लासमध्ये हिरोचे सूत्र देणार होते ना? काय देणार होते? हिरोचे सूत्र. काय मला हिरोचं सूत्र. ओके ओके हिरो हा. सूत्राचे एक प्रश्न राहिले आपण घेऊया नंतर. आता टाइम झालाय बेटा. तो ग्रुपवर टाकतो मी. हिरो सूत्र तुमच्या 8वीच्या सिलेबसला झाले टेक्स्ट बुक मध्ये. तुम्हाला ते येत पण नसावं. टेक्स्ट बुक तसे प्रश्न झाले तुम्हाला 8वीचे आहे का नाही? आपण थांबूया बेटा. उद्या 7वीचा क्लास 4 वाजता होईल. इंग्लिशचा क्लासचा टाइम ग्रुपवर कळेल. ते किती वाजता? 7 वाजताच ठेवायचा इंग्लिशचा क्लास नेहमीच्या प्रमाणे. 8 वाजता आपला एडमचा युट्यूब लाईव्ह होईल. ओके बैजिक राशींच्या वेळी कंटिन्यू होईल उद्या. ओके आणि रविवारी नवीन टॉपिक चालू होईल. आणि रविवारी मात्र 7वीचा क्लास आहे तो सकाळी होईल. तुमचे काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपला तुम्ही विचारा बेटा. आता मी थांबवतो इथे क्लास. हा राजवीर किरण तुमचे डाऊट असतील तर व्हॉट्सअपला विचारा बेटा तुम्ही आता. रविवारी मात्र 7वीचा क्लास आपण थोडं सकाळी घेऊया कारण मला दुपारून लग्नाला जायचं आहे. ठीक आहे मग सकाळून घेऊया 7वीचा क्लास. रविवारचा एक दिवस फक्त एवढा एक दिवस. 7वीचे विद्यार्थी लक्षात नाही का?